वेलकम बॅक टू निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत की निफ्टीमध्ये काम करत असताना काही गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. आता काल भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये रनिंग झाली होती. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की आता निफ्टीला पण ऊन लागलेलं आहे का? कारण की काल एवढे त्याने धापा टाकत मार्केटमध्ये पळालेलं आहे की जवळपास इंट्राडेला 600 पॉईंटचा त्याने काय केला होता, खेळ केला होता. परंतु आज जर पाहिलं असेल तुम्ही तर पूर्णतः एकदम एकाच जागी स्टक झालं होतं. तर असं का? तर आपण कालही पाहिलं होतं की कॉल रायटर आणि पुट रायटर 22,500ला सर्वात जास्त उभा होते. म्हणजे तिथं काय झालं होतं, तर काही जे ऑप्शन सेलर असतात त्यांनी स्ट्रॅडल टाकण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रॅडल म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा एखादं मार्केट एकाच जागी स्टक होत असेल तर ते काय करत असतात, तिथलाच कॉल आणि पुट ॲट द मनीचा सेल करत असतात. त्याला आपण स्ट्रॅडल म्हणतो. तर इथे जास्त प्रमाणात आपल्या स्ट्रॅडल दिसत होतं. मग निफ्टीमध्ये आरबीआयची मीटिंग होती आज. आरबीआयची मीटिंग असताना आपल्या असं प्रेडिक्ट करू शकलो असतो की एक तर चांगल्या गोष्टी येणार होत्या का? तर सध्या इलेक्शनचे दिवस आलेले आहेत, तोंडावर इलेक्शन चालू आहे आणि गव्हर्नमेंट कोणाला नाराज करणार नाही हे आपण एक्सपेक्ट करून चालत होतो. आली तर एखादी चांगली न्यूज येईल, परंतु कसल्या पद्धतीची न्यूज चांगली आलेली नाही. जे जे आहे ते तशाच तसं आहे, जैसे ते वैसे म्हटलं तरी चालेल. मग निफ्टीमध्ये काय झालं की बँक निफ्टीने नंतर थोडा पॉज घेण्याचा प्रयत्न केला. कधीपर्यंत? आरबीआयची मीटिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. नंतर पुन्हा बँक निफ्टीने काय केले, चांगला आपला सस्टेन होण्याचा प्रयत्न केला. जे आपण 48,133चा ही दिला होता टेलिग्रामवरती, आपण सांगितलं होतं की जोपर्यंत मार्केट 48,133च्या वरती जात नाही बँक निफ्टी, तोपर्यंत आपल्याला बाय करायचा नाहीये. मग बँक निफ्टीमध्ये पुन्हा मार्केट एकदम ट्रेंडिंगला आलेलं आहे. आपण काल नाईटला एक तुम्हाला ही टाकली होती, कॉमेंट्री टाकली होती, ज्यामध्ये आपण 1.25 पॉईंट होता की उद्या मार्केट ट्रेंडिंगला येऊ शकतं. काय म्हटलं होतं आपण, ट्रेंडिंगला येऊ शकतं. आता ऍक्च्युली निफ्टी पण यायला पाहिजे होते, पण निफ्टीला काय झालं मित्रांनो, जी आय टी कंपनी आहे, TCS, इन्फोसिस, विप्रो, या निगेटिव्ह टेरिटरीमध्ये चालत होत्या. त्यांचा रिझन वेगळा असेल, परंतु जर यांना सपोर्ट केला असता निफ्टीला, तर निफ्टी पण आज ट्रेंडिंगला आली असती. परंतु जास्त प्रमाण निफ्टी काय आज घसरलेली नाहीये. तर बँक निफ्टी जे आहे ते चांगली ट्रेंडिंगला आली आहे. HDFC बँक, ॲक्सिस बँक, पुन्हा आपण म्हणू शकतो कोटक बँक, तर नंतर अशी खूप छान पद्धतीने वाढलेली आहे की तिने भरपूर प्रमाणात पुन्हा नंतर मदत केली आहे. ओके. SBI बँक वाढलेली आहे. तर मग चांगले चांगले बँक आणखीन वाढत आहेत. ICICI बँक वाढलेली आहे. तर बँकिंग सेक्टरमध्ये आपण प्रेडिक्ट करत आहोत की आत्ता या एप्रिलमध्ये बँकिंग सेक्टर जे आहे किंवा बँकिंग इंडेक्स आहे, तो चांगल्या पद्धतीने वाढून 50,000 टच करू शकतो का? तर आता हा जो आता पुढचा वीक चालू होणार आहे मित्रांनो, एप्रिल मंथ चालू आहे. क्वार्टरली आणि अॅन्युअली रिझल्ट आता यायला चालू होतील. मग जर चांगल्या पद्धतीने जर बिझनेस रन करत असेल, NPA कमी झाला असेल आणि त्यांची प्रोव्हिजन जर प्रॉपर वेने केली असेल बँकिंग सेक्टरमध्ये, तर चांगल्या पद्धतीने आणखीन मार्केट वाढू शकतो. कारण की HDFC बँक खूप छानपणे वाढत आहे. आपण पुन्हा पुन्हा सांगत होतो, गेली 2 आठवडे झाले HDFC बँक फंडामेंटली चांगली आहे, फंडामेंटली चांगली आहे. परंतु न्यूज चॅनलवाले जे होते तेव्हा काय करत होते, HDFC बँकेत असं दाखवत होते की न्यूज चॅनलवाले की HDFC बँकमध्ये ज्यांनी 2 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली त्यांचा पैसा बनलेला नाही, क्या करे ऐसे स्टॉक को, हे काय करत असतात, अक्युमुलेट करण्याचा प्रयत्न करतात. जे चांगले चांगले स्टॉक आहेत ते अक्युमुलेट करतात. मग आता मार्केट एका लेवलपासनं 7-8% वाढल्याच्या नंतर यांना प्रॉफिट बुकिंग करायची असते. मग नंतर आपल्याला ओरडू ओरडू सांगतात की नाही, HDFC बँक चांगली आहे, आउट परफॉर्मन्स काम करू शकते, इतक्या दिवस झाले ह्या कंपनीचा परफॉर्मन्स पहा, एवढ्यापासून एवढी लार्ज कंपनी आहे, एवढं त्यांचं चांगल्या पद्धतीने क्रेडिट कार्ड इश्यू करत आहेत, अमुक तमुक काही गोष्टी सांगून पुन्हा ते काय करतात, मार्केट जास्त प्रमाणात घेऊन जाण्याचा प्रयत्न करून आपलं प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर कॅच केला पाहिजे. त्यानंतर आपण हे पाहिलं होतं की आज डॉक्टर रेड्डी मध्ये आपण फार्मा सेक्टर जे आहे ते सकाळी चांगल्या पद्धतीने दिसत होतं. मग डॉक्टर रेड्डी मध्ये आपण पोझिशन क्रिएट केलेली आहे, तेच कंटिन्यू चालू आहे, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल टेलिग्राम. चला तर पाहूयात आपण टेलिग्राम वरती कशा पद्धतीने काम केलं आहे. आणि आज थोडं मार्केट सुस्त होतं, त्यामुळे आपण दुपारनंतर बँकिंग सेक्टर एकदम सस्टेनेबल चालत होतं, त्यामुळे जास्त छेडछाड केली नाही. जे आहे ते आपण व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला पाहूयात आपण ह्याच्यामध्ये टेलिग्राम वरती पाहूयात. सॉरी. आता काल रात्री कॉमेडी टाकली होती मित्रांनो, भारतीय शेअर मार्केट सकाळचं चांगलं कालचं सांगितलं होतं सर्व. तर आता उद्यासाठी आपण काय केलं होतं, तर हा पॉईंट महत्वाचा आहे आपल्यासाठी. HDFC बँक, रिलायन्स,
लार्ज कॅप स्टॉक जे आहेत ते चांगल्या गतीने वाढण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे काय होईल, आपल्याला 23,000कडे जायला मदत होईल आणि बँक निफ्टी 50,000कडे. आता याच्यामध्ये रिलायन्स पण चालला, HDFC बँक चाललेला आहे, फक्त आणि फक्त TCS न चालल्यामुळे जरा थोडी निफ्टी संत गतीने चालत होती. आणि आपण नंतर एक सांगितलं होतं की शुक्रवारी मार्केट जे आहे ट्रेंडिंगला येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. का तर ह्या मार्केटमुळे की HDFC बँक जे आहे ती आउट परफॉर्मन्स चांगला करत आहे. ओके. आता बुलिश व्यू साठी आपण स्ट्रॅटेजी बनवली होती, हे तुम्हाला डिस्कस करण्याचा प्रयत्न केला होता आणि ही कंटिन्यू स्ट्रॅटेजी आपली चालूच आहे. आणखी त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे तो 22,576 येतो मित्रांनो. त्याच्यावरही जर मार्केट गेलं तर आपल्याला प्रॉफिट होईल चांगल्या पद्धतीने. तर याचा पुन्हा नंतर सकाळी आपण रेंज देण्याचा प्रयत्न केला. अपसाईड कधी आहे, 22,488 जर तोडलं मार्केटने तर आपण अपसाईडला जाऊ शकतो. आता मार्केट 22,488 ला गेली निफ्टी, परंतु जास्त ट्रेंडिंगला न आल्यामुळे काय झालं, आपण थोडं जे कॉल बायर आणि पुट बायर आहेत त्यांना थोडाफार लॉस झाला असेल. कशामुळे, डीकेमुळे, टाइम डीके. आणि डाऊन साईड किती होता, 22,430. तर हा सपोर्ट तोडलेला नाहीये. ओके. नंतर बँक निफ्टी मध्ये सांगितलं होतं आपण, जेव्हा बाय करायचं आहे कधी, ज्या वेळेस 48,133 ला मार्केट वर जाईल, त्याच्यावरती 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन होईल. वर जाईल म्हणजे किती मित्रांनो, तर जवळपास एखादी 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे याच्यावरती काय झाली पाहिजे, सस्टेन झाली पाहिजे. तेव्हा आपण काय करू शकतोय, चांगला एक ट्रेंडिंगला घेऊ शकतो मार्केट. जर ट्रेंडिंगला आलं होतं तर हा आपला स्टॉप लॉस, किंवा डाऊन ट्रेंडला नाही गेलं मार्केट तर बेरिश व्यू ठेवण्याचं काही हेच नाही. या रेंज मध्ये थांबेल. कीप आयज ऑन HDFC, TCS आणि रिलायन्स या दोन्हीने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. ओके. तर डॉक्टर रेड्डी आपल्याला छान पद्धतीने मूव दिसत होता. आणखीन आहे आपल्याकडे ही पोझिशन. तर 6,250चा कॉल आणि आपण काय केलं, तिथं बाय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि टार्गेट जे आहे ते 6,380चा आहे. आता हा स्टॉप लॉस हिट आणखीन नाही झालेला. नंतर RBI मीटिंग होती, विक्स वाढत होता. जेव्हा जेव्हा एखादी न्यूज असते किंवा मार्केटमध्ये RBI ची वगैरे न्यूज येते, तेव्हा इंडिया विक्स वाढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपले प्रीमियम जे असतात ते जरा जास्त प्रमाणात शूट करण्याचा प्रयत्न, कसल्या पद्धतीने चेंजेस नाही त्यांचे. सेन्सेक्स मध्ये आपण एक पोझिशन क्रिएट केली होती मित्रांनो. तर आपण काय केलं होतं, इथं थोडं लक्ष दिलं, जे नवीन आहेत ते पाहू शकतात. आपण काय केलं होतं मित्रांनो, हा जो आपला सत्य मार्केट जे होतं तेव्हा 74,200 ला होतं. कितीला, सॉरी, 74,100च्या जवळपास मार्केट होतं. कितीला मित्रांनो, 74,100. तर आपण काय केलं होतं, तर हा जो 73,000चा पुट आहे तो आपण काय केला होता, बाय केला होता. का तर हेजिंगच्या पर्पजने आपण बाय केला होता. आणि सेल कुठला केलेला आहे, तर 74,100चा, म्हणजे ऍट द मनीचा आपण कॉल काय केलं, पुट काय केलं, सेल केला होता. ज्याचं प्रीमियम काय होतं मित्रांनो, जवळपास 190 रुपये होतं. आता आपल्याला प्रॉफिट कधी होणार आहे, जेव्हा मार्केट वर जाईल. आपण कोण आहोत इथे, सेलर आहोत. आपण इथे क्वांटिटी तुम्हाला निगेटिव्ह मध्ये दिसेल पहा. तर आपण इथे सेल केला होता. तर आपल्याला लॉस कधी झाला असता, जर मार्केट खाली पडलं असतं तर कधी, तर हे 74,200 याच्यात काय करायचं आहे, 200 मायनस करा ऑलमोस्ट. तर यातनं 200 केले म्हणजे जेव्हा मार्केट 73,900च्या खाली आलं असतं तर आपल्याला काय झालं असतं, लॉस झाला असता. तर मार्केट वरती सस्टेन झालं तर आपण प्रॉफिट मध्ये काढण्याचा प्रयत्न केला आणि काढलेला आहे. ओके. स्लाइटली बुलिश व्यू होता आपला, नथिंग चेंज, काहीच चेंज झालं नव्हतं RBIच्या मीटिंग मध्ये. नंतर जो हा आहे आपण काय केला, प्रॉफिट बुक केला आहे. आता हा पहा, कितीला शॉर्ट केला, 189, आणि कितीला काढलेला आहे, 73. याच्यामध्ये प्रॉफिट, तर याच्या हेजिंग पर्पज साठी आपण घेतला होता. तर या लेग मध्ये आपल्याला काय झालं आहे, लॉस झाला. ऍक्च्युली इथे क्वांटिटी ऍड करायची होती, पण न्यूज असल्यामुळे काय झालं, आपण थोडं क्वांटिटी ऍड नाही केली. कारण की 40च क्वांटिटी होती. थोडं नंतर जर एखाद्या वेळेस वाढला असता तर नंतर पोझिशन आपण वेगळ्या पद्धतीने हँडल केली असते. नंतर कॉल रायटर होते म्हणून आपण सेल केला होता. तर तुम्ही पाहू शकता नंतर मार्केट खूप वाढलं होतं. हाच प्रीमियम जो आहे जवळपास 100 कडे गेला होता. तर त्याचे किती आहे, 1:1 रेशो टाकला होता आपण. डॉक्टर रेड्डीची पोझिशन कंटिन्यू आहे. नंतर पुन्हा जे आपण काल पोझिशन बनवलेले आहे ते जशाच तसे आहे, 22,576. तर उद्या जर मार्केट शूट झालं तर आपल्याला हा जो ब्रेक इव्हन आहे तो काय होईल, सकाळीच मॉर्निंगला आपल्याला वरती जाताना पाहायला मिळेल. तर हा 6वा पॉईंट आपला खरा ठरलेला आहे. तर चला आता उद्यासाठी पाहूयात मित्रांनो, कशा पद्धतीने आपण काम करू शकतो. ओके. तर प्रथमतः आपण निफ्टीमध्ये काम करत आहोत. तर निफ्टी जर तुम्ही पाहिले असेल तर भरपूर दिवस झाले एकाच रेंज मध्ये खेळत आहे पहा. पुन्हा पुन्हा हा रेजिस्टन्स टेस्ट करत आहे.
आणि हा जो एक सपोर्ट आहे 400चा, तो 400 पण काय करत आहे, तोडत नाहीये. तर आज 430, तर उद्या आणखीन या रेंज मध्ये जर मार्केट थांबलं तर आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेट करायचा आहे. जोपर्यंत मित्रांनो 22,530च्या मार्केट वर जात नाही तोपर्यंत आपल्याला कसल्याही पद्धतीने बुलिश व्ह्यू ठेवून चालायचं नाहीये. आता इथे पुन्हा लोचा किती आहे, 22,430. हा जो लो आहे हा काय केला पाहिजे, मार्केटने तोडला पाहिजे. इथे पण फ्लॅट जर मार्केट ओपन झालं इथे किंवा निगेटिव्ह थोडं, तर पुन्हा पुन्हा इथं टेस्ट करू शकतं, आणखीन आज सारखा टाइमपास करू शकतो. तर काय करायचं आहे आपल्याला, तर हे जोपर्यंत 22,530 तोडत नाही तोपर्यंत आपल्याला वरती घेऊन ठेवायचं. आणि नंतर टार्गेट किती असणार, पहिलं टार्गेट आपलं 22,580 आणि जो हा कालचा हाय होता तो, आणि खाली जर आलं तर किती, 22,300 पर्यंत आपल्याला घेऊन चालायचं आहे. ओके, याच्यात काय अडचण आय थिंक नसेल काही. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ती पुढे अशीच आपल्याला एक्सटेंड करायची आहे. आणि इथे थोडासा आपल्याला आता असेंडिंग पॅटर्न पाहायला मिळत आहे पहा, हा त्रिकोणी अपेक्स जो आहे हा संपेल असं आपण होप्स क्रिएट करत आहोत आणि आपण पुढे चालत आहोत. ओके, जोपर्यंत 22,530 आणि 22,430च्या खाली मार्केट येत नाही किंवा वर जात नाही तोपर्यंत बुलिश व्ह्यू ठेवून चालायचं नाही. गॅप अप ओपन झालं समजा इथेच, तर पुन्हा मार्केट इथं काय करेल, एकदा टेस्ट करण्यासाठी इथून येईल आणि इथं आपण बाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, चला थोडस आपण बँक निफ्टी कडे पाहूयात. तर बँक निफ्टी एकदम ट्रेंडिंगला येत आहे पहा. प्रायमरी ट्रेंडिंग मार्केट जे आहे बँक निफ्टी ते काय आहे, एकदम ट्रेंडिंगला आहे. एक्सक्यूज मी. आता बँक निफ्टी मध्ये आपण सांगितलं होतं मित्रांनो की जेव्हा मार्केट इथं ओपन झालं होतं तर थोडंफार थांबून आपण हा टेस्ट करत होता 22,133. ओके, 48,133 जोपर्यंत क्रॉस करत नाही, 5 मिनिट चार्ट वर जर तुम्ही पाहिलं इथं दिसेल तुम्हाला, जोपर्यंत हा टेस्ट करत होतं हे जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत आपण काय सांगितलं होतं की इथे बाय करायचा नाही, आणि आपलं जे टार्गेट असणार आहे पहिलं इथं असणार आहे. ओके, तर इथे आपण बाय करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे ट्रेंड लाईन जे आहे ते कंटिन्यू सस्टेन होत आहे आणि पुढे जात आहे. तर इथून मार्केट बाउन्स बॅक होऊन पुढे आणखीन गेलं आहे. तर आता आता ऑल टाइम हायला उद्या जाऊ शकते बँक निफ्टी. काय, तर उद्या आता आपल्यासाठी टार्गेट असणार आहे मित्रांनो, तर पहिलं जी आपला रेजिस्टन्स असणार, सपोर्ट असणार आहे 22,000, सॉरी 48,000, एकच मिनिट, 48,250चा आपला काय असणार आहे, एक हर्डल सपोर्ट असणार आहे. जर मार्केट समजा इथं फ्लॅट निगेटिव्ह ओपन झालं तर काय होईल, इथून बाउन्स बॅक होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. परंतु त्याच्या अगोदर एक लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, ही जी ट्रेंड लाईन आहे ती एकदम व्यवस्थित आणि शिस्तीत चालत आहे आता. त्याच्यामुळे मार्केट जे आहे 15 मिनिट चार्ट जर लावला तुम्ही तर एकदम शिस्तीत ट्रेंड लाईन चालत आहे. कसल्याही पद्धतीची अडचण न येता आपण इथं काम करू शकतो. येस, तर इथं जर मार्केट ओपन झालं तर या ट्रेंड लाईन वरती आपण बाय करू शकतो. आणि आपले टार्गेट जे असणार आहे, जर गॅप डाऊन झालं तर काय असेल, 48,060 हे टार्गेट असणार आहे. आणि पुन्हा एक चांगली रॅली मिळू शकते आपला जर हाय तोडला तर हा. तर हे सध्या बँक निफ्टी बुलिश आहे, थोडं हे आपण याला शॉर्ट न करता थोडं काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. ओके, चला तर निफ्टी मध्ये कुठे कुठे ऑप्शन नुसार काम करता येईल आपण ते पाहूयात. तर थोडे इथं पुट रायटर जे आहेत ते वाढलेले आहेत, म्हणजे 22,500ला मार्केट सपोर्ट घेण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहे. जर आता इथून जर इथं पाहिलं, जर वरती आलं तर 600ला कॉल रायटर म्हणावे तेवढे नाही, 700ला पण नाही, डायरेक्ट काय आहेत 22,800ला कॉल रायटर जास्त आहेत. पण जर पडलं तर मार्केट काय आहे 22,400ला जास्तीत जास्त आपल्याला इथे आता कॉल रायटर पुट रायटर दिसत आहेत, म्हणजे इथून सपोर्ट घेऊन मार्केट वर जाऊ शकतं. ओके, तर बँक निफ्टी पाहूयात. बँक निफ्टी सध्या इथे आहे पहा 48,000ला, जास्तीत जास्त पुट रायटर आहेत, म्हणजे इथून मार्केट करू शकतं. जेव्हा 22,500 मार्केट क्रॉस कर 48,500 क्रॉस करेल तेव्हा डायरेक्ट आपल्याला 49,000 कडे मार्केट जाताना दिसत आहे. इथे कसल्याही पद्धतीचे कॉल रायटर नाहीत, म्हणजे सर्वजण काय आहेत, बुलिश आहेत सध्या मार्केट. का, तर आपली सर्वात मोठी बँक जी आहे एचडीएफसी ती काय करत आहे, आउट परफॉर्मन्स करत आहे. उद्या जर 1% वाढले तर डायरेक्टली मदत करू शकते 200 ते 300 पॉईंट. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आता आपण हा एक स्टॉक घेतलेला आहे, डॉक्टर रेड्डी. चांगल्या पद्धतीने मार्केट आपल्याला दिसलं होतं वर जाईल टेस्ट करत होतं, परंतु इथं थांबलेलं आहे मार्केट. ओके, तर आणखीन हा जो आपण इथं पाहिलं तर
डेली चार्ट वरती एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. ट्रेन लाईन तोडणार आहे, जस्ट आपला जो स्टॉप लॉस आहे तो आपण येलो घेऊन चालू शकतो. बस इथे छान पद्धतीने आपल्या थोडं स्ट्रगल जे आहे ते किती आहे, 62,072च्या जर वर, 6,272च्या वर जर मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रॅली पाहायला मिळू शकते आणि आपण त्याचा ऑल टाइम हाय या मंथ मध्ये पाहू शकतो. तर आपण इथं स्प्रेड टाकलेला आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.